हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला बारामतीतील गोविंद बागेत पार्थ पवार आणि शरद पवारांची बैठक। आधी एकत्र यायचे आणि बाकीचे निर्णय नंतर घ्यायचे असं दादांनी ठरवलं होतं। विलीनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती। जयंत पाटलांचा गौप्यस्फोट। शरद पवार आणि अजित पवारांमध्ये झालेल्या 17 जानेवारीच्या बैठकीचा व्हिडिओ समोर। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याची माहिती। बैठकीचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती। 12 तारखेला विलीनीकरणाचा निर्णय जाहीर करायचा होता। अजितदादा आणि जयंत पाटलांमध्ये चर्चा झाली होती, मात्र चर्चांवर आता खंड पडला। शरद पवारांच्या वक्तव्याने विलीनीकरणाच्या चर्चा धूसर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही दादांची इच्छा होती, ती आमचीही इच्छा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान। सुनेत्रा पवारांच्या शपथविधी संदर्भात मला माहिती नाही। सुनेत्रा पवारांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही। शपथविधीबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला न जाता खासदार सुप्रिया सुळे आजच दिल्लीत दाखल होणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सुप्रिया सुळे दिल्ली दौऱ्यावर। राष्ट्रवादीनं काय करावं हे त्यांनी ठरवलं, त्यावर बोलणार नाही। सुनेत्रा पवारांबाबत तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय। राष्ट्रवादीतील घडामोडींवर शरद पवारांचं मोठं विधान। आणि बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक सुरू। सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार आणि रोहित पवारांसह संदीप क्षीरसागर बैठकीला उपस्थित। बैठकीत काय चर्चा होते याकडे लक्ष। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक अतिशय मोठी बातमी। पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवगिरी बंगल्यावर पोहोचले असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। कालपासून वेगवान घडामोडी घडतायत आणि त्यातच आणखीन एक मोठी बातमी। पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय। पार्थ पवार शरद पवार यांची भेट घेत आहेत। त्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय तर अतिशय वेगवान स्वरूपात या घडामोडी घडतायत। पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याचं कळतंय। त्यांच्यामध्ये सध्या भेट होते। पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आता काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले असल्याचं कळतंय। अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत, तर त्यांची भेट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। नेमकी काय या भेटीमध्ये चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। तर पार्थ पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। कालपासूनच अतिशय वेगवान घडामोडी बारामतीमध्ये आणि मुंबईमध्ये घडतायत आणि त्यातच लोक वगैरे आहेत, तर त्यांना बोलवून जे आहे त्याप्रमाणे मग ही निवड झाली असं एक जी फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे ते आता आज दुपारी करू। आणि मुख्यमंत्र्यावर चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री पूर्ण सहकार्य करत आहेत आणि कदाचित आजच राज्य त्यांचं शपथविधी होईल। शरद पवारांचं असं म्हणणं आहे की सुनेत्रा
सुनेत्रा पवारांनी या संदर्भात कुटुंबामध्ये कोणतीही चर्चा केलेली नाहीये. या शपथविधीची आपल्याला कोणतीही कल्पना नाही, किंवा अशा पद्धतीने घाई केली जाते का, असा सुद्धा प्रश्न उद्भवतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होती याची देखील 12 असं आहे. तारखेला एकत्र येणार होते विलीनीकरण. मला या प्रश्नावर काय बोलायचं नाही आहे. CLPच्या मीटिंगची जी आहे पत्र लवकर निघावं काय हा एक माझा प्रयत्न होता. कारण जोपर्यंत CLPची मीटिंग होत नाही तोपर्यंत पुढचे निर्णय होत नाही. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं पद आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री जे आहे त्या तिथं योग्य रीतीनं जे आहे सुनेत्राताईंना ती सूत्र त्यांच्या हातात देणं, नंतर ते ठरवतील पुढं काय काय करायचं ते. शपथविधी आज झालाच तर पवार साहेबांना याचा तर मला काय कल्पना नाही. सर पण होणारच होतं असं सुद्धा अनेक लोक म्हणतात. खंड पडला या गोष्टीला असं तुम्हाला वाटतं का? या शपथविधीने खंड पडेल की पुढे जाऊन काहीतरी वेगळं चित्र दिसेल? हे पहा आता एकदा ठीक आहे, पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे उपमुख्यमंत्रीपद. तिथे सर्व शक्ती एकवटलेली आहे. पक्ष मजबूत करून पुढे नेण्याची शक्ती त्या पदामध्ये आहे. तर त्याच्यावर आमचं पूर्णपणे लक्ष आहे. त्या एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे मग बाकीचे लोक सगळे चर्चा करतील की काय करायचं आता पुढं. कळीचा प्रश्न असा आहे की शरद पवारांचं म्हणणं असं होतं की विलिनीकरण तर होणारच होतं आणि विलिनीकरण झाल्यानंतर भाजपसोबत जाण्याचा काही प्रश्नच उद्भवत नव्हता. अशा प्रकारचं कोणत्याही पक्षाचं नाव त्या चर्चेत नव्हतं. त्यांनी मी तर काय ऐकलेलं नाही, मला त्याची काही कल्पना नाही. सर कोणतं खातं घ्यायचं किंवा हां? कोणतं खातं घ्यायचं मुख्यमंत्री म्हटल्यानंतर अरे ती मंत्र्यांची खाती आहेत तर तशीच आहेत ना. ज्या पद्धतीने वित्त आणि- हालचाली होत आहेत त्यावरनं तटकरे असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असतील यांचं कुठेतरी वैयक्तिक स्वार्थ आहे आणि त्यातनं या सगळ्या घडामोडी घडत आहेत. I don't know. अंबादास दानवे यांनी याचा आरोप केला. हां? अंबादास दानवे यांनी याचा आरोप केला. आणि कोण काय बोलतं तर कोण काय बोलतं. एकदाच हे होऊन गेलं लवकर तर सगळं बंद होईल. म्हणून माझं म्हणणं आहे की एकदाच हे व्यवस्थितरित्या आटपून टाकलं पण पाहिजे. सर ज्या पुन्हा पद्धतीने एक प्रश्न दोन उद्भवतो मतमतांतरावर- की विलिनीकरण जेव्हा होत होतं तेव्हा अजितदादांनी असं त्या लोकांना देखील सांगितलं की ह्याची सगळी कल्पना मी माझ्या मुख्य नेत्यांना दिली होती. मला त्याची काय आता असं मी सांगितलं आजचा आमचा प्रयत्न आहे सुनेत्राताईंना प्रमुख करणं. त्यांच्या नेतृत्वाखाली मग पुढे मग कोण काय बोललं काय करायचं काय थांबवायचं ते विचार पण करतील तुमच्या ना. कानावर कधीच विलिनीकरणाची चर्चा आली सर, नव्हती. हिंदी- अजित पवारांची ही इच्छा अरे आली बाबा नव्हती. मी लहान मनुष्य सर है. हिंदी में जानना चाहेंगे सुनेत्रा ताई आज शपथ लेंगी, क्या कहना चाहिए? हाँ तो अच्छी बात है ना, क्योंकि जो है लोगों का भी जो है यही इच्छा है और हमारे जो विधायक हैं उनसे भी वही मांग हो रही है और वो बिल्कुल सही है. इस हालात में जो है सुमित्रा ताई को ही बनाना चाहिए विधानमंडल प्रमुख, मतलब उप मुख्यमंत्री ऑटोमेटिकली हो ही जाते हैं. और फिर एक बार वो बैठे फिर उनके नेतृत्व में सब लोग चर्चा करेंगे. तो पवार साहब ने कहा कि इस बारे में मेरे से चर्चा नहीं की गई कि डेप्यूटी चीफ मिनिस्टर का पद जो है सुनेत्रा ताई को दिया जा रहा है. मुझे नहीं पता है कौन क्या बोला कौन क्या नहीं बोला. पार्थ पवार जो हैं वो राज्यसभा के लिए जाने की बात हो रही है. सर क्या कहना चाहिए? एक बार सुनेत्रा ताई उप मुख्यमंत्री बनती है उसके बाद ये सारे सवाल जो है उनके नेतृत्व में हल किए जा सकते हैं. सर दोनों एनसीपी मर्जर करने की बात हो रही है. दोनों एनसीपी तर छगन भुजबळ बोलत होते आणि मुख्यमंत्री आम्हाला पूर्ण सहकार्य करत असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. आमदारांचं मत विचारात घेऊनच निर्णय घेण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्रीपद सर्वात महत्त्वाचं असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. पुढची एक महत्त्वाची बातमी, विलिनीकरणाच्या चर्चेची जबाबदारी माझ्यावर होती असं मोठं विधान जयंत पाटील यांनी केलंय. तसंच 12 तारखेला विलिनीकरणाची घोषणा होणार होती असंही जयंत पाटील म्हटलंय. जयंत पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. It's